खूप वर्ष झालं पेंडिंगला पडलेल्या पन्हाळा ते पावनखिंड मोहिमेसाठी आज मुहूर्त भेटला। मग काय केली पॅकिंग आणि निघालो कोल्हापूरला। घरून 4 वाजता निघालो होतो, कोल्हापूरला पोहोचलो 7 वाजता। पोहोचल्या कार पार्क केली रेल्वे स्टेशनवरती। कार पार्क करून रेल्वे स्टेशनच्या बाहेर पडून लगेच बाराईगडच्या टीम सोबत निघालो पन्हाळगडकडे। कोल्हापुरातून पन्हाळगडकडे जाताना जणू काय पृथ्वीवरून स्वर्गाकडे जात असल्यासारखा भास होत होता। एवढं सुंदर निसर्ग होता। पन्हाळगडवरती उतरल्या वीर बाजीप्रभू देशपांडेंच्या स्मारकाचं दर्शन भेटलं। त्यानंतर बाराईगड टीमने मोहिमेच्या इतिहासाबद्दल आणि भौगोलिक परिस्थितीबद्दल माहिती, त्यानंतर लगेच नाश्ता केला, पुरेसं पाणी घेतलं आणि केली मोहिमेला सुरुवात। हा आहे माझा कॉलेजचा मित्र गुरु। पावसाळी मोहीम ट्रॅक खूप हार्ड जाणार समजल्या लगेच काठी घेतली। हे महाशय इथे कुठून आले काय समजलंच नाही। आता कुठे मोहिमेला सुरुवात झाल्यासारखं वाटलं। मसाईचा पठार चढून वरती गेलो, तिथे एक गाव लागलं। गावामध्ये दही अंडीचा कार्यक्रम सुरू होता। वरती जाऊन मसाईचे पठार लागले आणि पाऊसही। पावसात भिजत मसाई देवीच्या मंदिराचे दर्शन घेतले आणि जेवण केलं। जेवणाला सुरुवात करतोच तोवर या मंडळींचं आगमन झालं। जेवण केलं, शरीरासाठी थोडा आराम घेतला आणि निघालो पुढल्या प्रवासासाठी। पुढला प्रवास म्हणजे नुसता चिखल आणि चिखलच। कमीत कमी 7 ते 8 किलोमीटर असाच चिखलातला रस्ता पार करत शेवटी पोचलो डांबरी रोडवरती। मग काय, डांबरी लागल्या थोडं बसलो विश्रांतीला। समोर होता हा व्ह्यू आणि सोबतच डॉगेश भाई। वाटलं होतं डांबरी लागल्यानंतर थोडा पायाला विश्राम भेटेल, पण कशाचं काय, डांबरीवरती चालून पाय लागले अजून जास्त दुखायला। त्यानंतर 2-3 गावे पार करत पोचलो जंगलात। गावातील लोकांनी सांगितलं होतं जंगलामध्ये जंगली प्राणी असू शकतात, त्यामुळे जंगल पार करून पुढल्या गावात लवकर जा। भीत पण ओढ्या नाल्यांचा आनंद घेत पोचलो पुढल्या गावात आणि समोर होतं हे सुंदर दृश्य। शेवटी 25 किलोमीटरचा ट्रॅक पूर्ण करून पोचलो करपेवाडी गावात। गावात पोचल्या जेवण करून नेमून दिलेल्या घरात झोपण्यासाठी पोचलो। आजीने शेकण्यासाठी चुलीवरती थोडासा आर करून दिला आणि दिवसभराच्या गप्पा मारत कधी झोपी गेलो कळलंच नाही। हा मोहिमेचा व्लॉग व्हिडिओ 2 पार्टमध्ये आहे। पुढला पार्ट बघायला विसरू नका। धन्यवाद।